नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणाचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। चला तर पाहूया। प्रश्न पहिला, खालील आकृती पूर्ण करा। या ठिकाणी कृती दिलेली आहे, उत्क्रांतीचे पुरावे, आणि तुम्हाला दोन पर्याय त्यांनी दिलेले आहेत, बाह्यरूपिकीय आणि अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य। आता आपल्याला या दोन त्यांनी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत। तर इथं काय येणार आहे पहा, भ्रूणविज्ञान विषयक आणि पुराजीव विषयक। पुढील प्रश्न दुसरा, पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणांसहित तुमचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। आता पहिला प्रश्न आहे, मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली। आता याचं उदाहरण आणि उत्तर काय आहे पहा। सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले। त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले। त्यानंतर सस्तन प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली। आता आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून त्यावेळी माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले। 3 कोटी वर्षांपूर्वीच्या कालावधीत आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या अतिशय संथ गतीने नाहीशा झाल्या। त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारमानात हळूहळू बदल होत मानवसदृश्य प्राण्यांचा विकास होऊ लागला। आता झाडांवर राहणाऱ्या माकडांपासून कपी आणि मानव अशा 2 भिन्न उत्क्रांतीचे मार्ग निर्माण झाले। मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आकारमानात वाढ, ताठ चालण्याची प्रवृत्ती, बुद्धीचा विकास अशा बाबींचा विकास होत मानव उत्क्रांत झाले। हा सारा प्रवास सुमारे 7 कोटी वर्षांपासून सुरू झाला। मात्र 50,000 वर्षांपूर्वी खरा बुद्धिमान मानव निर्माण झाला। पुढील प्रश्न आहे, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातीभेद किंवा जाती उद्भव होतो। तर उत्तर काय आहे पहा, प्रत्येक जाती त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते। तिचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी जातीनिहाय भिन्न असतो। असे सजीव दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत पुनरुत्पादन करू शकत नाहीत। म्हणजेच पुनरुत्पादनासाठी त्याच जातीचे सजीव असणे आवश्यक आहे। या 2 भिन्न जातींचा पूर्वज एकच असू शकतो, परंतु काही कारणाने जर या जातीचे 2 गट पडले आणि खूप मोठ्या कालावधीकरिता ते भौगोलिक व पुनरुत्पादनीय दृष्ट्या अलग राहिले तर त्यांच्या अनुवंशिक गुणधर्मात बदल होऊन पुनरुत्पादनीय दृष्ट्या अलग राहिले तर अनुवंशिक गुणधर्मामध्ये काय होतो, बदल होतो आणि त्यापासून 2 नव्या जाती बनतात। पुढील प्रश्न, जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे। आता जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात। काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात। विशेषतः ज्वालामुखीच्या लावात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात। हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात। त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्याबद्दल कळू शकते। याशिवाय कार्बनी वैमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो। भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात। अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो। त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतन जीव असे महाकल्प ठरवण्यात आलेले आहेत। त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय मत्स्य, उभयचर सरीसृप, नंतर मध्यजीव महाकल्पात सरीसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांचे जीवाश्मे आढळून येतात।
उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे. पुढील प्रश्न आहे, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात. तर मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तनी अशा जनुकांच्या विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा प्रथिननिर्मित तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या भ्रूणांमध्ये बरेच साम्य असते. जसजसा पुढचा विकास होतो तसतसे हे साम्य कमी कमी होत जाते, परंतु प्रारंभिक अवस्थेतील दिसून येणारे हे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. पुढील प्रश्न क्रमांक 3, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 4 मध्ये SSC बोर्डाला 5 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो आणि अत्यंत सोपा आहे. प्रश्न तिथेच आहेत, उत्तरे तिथेच आहेत, फक्त आपल्याला ती ओळखता आली पाहिजेत. तर कंसामध्ये काय दिले पहा, जणूक, जीवाश्म, क्रोमॅग्नन, उत्परिवर्तन, रामापिथिकस, स्थानांतरण, निअँडरथॉल मानव, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ आणि बुद्धिमान मानव. आता पहिली रिकामी जागा काय पहा, अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारणभाव ह्युगो द ऱ्हीस यांच्या टिंबटिंब सिद्धांतामुळे लक्षात आला. तर ह्युगो द ऱ्हीस यांच्या उत्परिवर्तन या सिद्धांतामुळे तो दिसून आलेला आहे. प्रथिनांची निर्मिती टिंबटिंब घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. तर जनुकांमार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिलेले आहे. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात. तर याच प्रक्रियेला काय म्हटलं जातं, प्रतिलेखन. उत्क्रांती म्हणजे टिंबटिंब होय, तर उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास. आणि शेवटचा रिकामी जागा आहे, मानवी शरीरात आढळणारे टिंबटिंब हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय. तर मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ हा उत्क्रांतीचा काय आहे, अवशेषांगात्मक पुरावा आहे. पुढील प्रश्न 4, प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे लॅमार्कवाद. लॅमार्कवाद यात जीन बाप्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञाने दिलेल्या उत्क्रांतीवरील पुढील 2 सिद्धांताचा समावेश होतो. आता लॅमार्कने कोणते 2 सिद्धांत दिलेले आहेत पहा, इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत आणि मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर मोठं असलं तरी सोपं आहे. तुम्ही एकदा वाचून काढलं तरी सहज तुम्हाला ते लिहिता येणार आहे. पहा, लॅमार्क यांच्या मते उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत होणारे बदल हे त्या जीवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा केलेल्या आळसामुळे होतात. सजीव जो अवयव अधिक क्षमतेने वापरतो त्याची जास्त वाढ व विकास होतो. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापर असे म्हटलेले आहे. याची कारणे देण्यासाठी त्यांनी जिराफाची मान सतत ताणली गेल्यामुळे लांब झाली असे म्हटले. तसेच लोहाराचे खांदे बळकट होण्याचे कारण म्हणजे तो सतत घणाचे घाव घालतो. न उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख कमकुवत झाले, उदाहरणार्थ शामृग, इमू. पाण पक्ष्यांचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले, उदाहरणार्थ हंस, बदक. सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले किंवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही सर्व उदाहरणे म्हणजे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. यालाच लॅमार्कवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे लॅमार्कचं मत काय आहे, ही लक्षणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. लॅमार्कवाद हा उत्क्रांतीचा सिद्धांत ग्राह्य धरला जात नाही, कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे शोधांद्वारे लक्षात आलेले आहे. त्यामुळे लॅमार्कचे म्हणणे चुकीचे ठरते. पुढील उपप्रश्न, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत.
आता चार्ल्स डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्याच्या क्षमतेविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचं काय म्हणणं आहे, क्षमता ज्याची आहे ते जगतील. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात आणि जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो. हाच आहे डार्विनचा सिद्धांत. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला डार्विनचा सिद्धांत लिहिता येईल. त्याचबरोबर सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच काय होतात, जगतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करून वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. हा सिद्धांत ओरिजिन ऑफ स्पीसीज या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झालेला आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत सर्वमान्य आहे, कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो काय होतो, स्पष्टसुद्धा होतो. पुढील उपप्रश्न आहे भ्रूणविज्ञान. भ्रूणविज्ञानात निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळले की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते. जसजसा पुढे विकास होत जातो तसतसे त्याच्यातील साम्य कमी कमी होत जाते आणि प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत. मग भ्रूणविज्ञानात अशा रीतीने उत्क्रांतीचा एक पुरावा आपल्याला देता येतो. पुढील उपप्रश्न आहे उत्क्रांती. उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेलेला आहे. त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजे पण काय आहे, उत्क्रांतीच आहे. उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते. त्याला कित्येक कोटी वर्षे लागतात, मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो. उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रहताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार केला जातो. उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीवजाती निर्माण होतात. उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. त्यात डार्विन यांचे नैसर्गिक निवड आणि जाती उद्भव हे दोन सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात. पुढील उपप्रश्न आहे जोडणारे दुवे. तर काही सजीवात अशी शारीरिक लक्षणे असतात की ही लक्षणे दोन वेगळ्या गटातील सजीवात आढळून येतात. दोन वेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे असे म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. ॲनेलिडा व संधिपाद या दोन्ही अपृष्ठवंशीय प्राणीसंघाची वैशिष्ट्ये हा प्राणी दर्शवतो. ॲनेलिडा किंवा वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव आणि संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था या प्राण्यात आढळते. त्यानंतर डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप आणि सस्तन वर्ग यांना जोडणारा दुवा आहे. सरीसृप प्राण्याप्रमाणे हा अंडी घालतो, परंतु सस्तन प्राण्यांप्रमाणे याच्यात दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात. लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या वर्गांना जोडणारा दुवा आहे. तो मासा असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. जोडणाऱ्या दुव्यावरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज आपल्याला करता येतो. प्रश्न 5वा, अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता. आता अनुवंशिक बदल होण्याची कारणं काय आहेत बघा. उत्परिवर्तन. अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील DNA बदल घडला तर अनुवंशिक बदल होतात. युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते.
त्यामुळेही अनुवांशिक बदल होतात. प्रश्न 6वा, अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत ते लिहा. उत्तर पहा. अवशेषांगे हे सजीवांच्या शरीरातील अवयव असतात, परंतु ते ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी असतात. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही इंद्रिये नाहीशे होण्याच्या मार्गाला लागलेली असतात, परंतु अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या स्वरूपात असतात. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्यरत असतो. अंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे, कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते, पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे. मानवाला अवशेषांगांच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवू शकतात. प्रश्न 7वा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील पहिला उपप्रश्न, उत्क्रांतीस अनुवांशिक बदल कसे कारणीभूत ठरतात? तर अनुवांशिक गुणधर्म आईवडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात. हे अनुवांशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात, ज्या गुणधर्मांमुळे सजीवात परिसराशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते. असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात. उत्क्रांतीच्या अतिशय हळूवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत. उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस अनुवांशिक बदलाचेच इंधन असते. दुसरा उपप्रश्न, गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. प्रथिनांची निर्मिती पुढील टप्प्यात होते. आता या ठिकाणी 3 टप्पे आहेत: प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. प्रथिनांची निर्मिती DNA-वरील जनुकांच्या संकेतानुसार आणि RNAच्या माध्यमातून होते. यालाच प्रथिन निर्मितीचा सेंट्रल डोग्मा असे म्हटले आहे. प्रतिलेखन या प्रक्रियेत DNA-वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA तयार होतो. यासाठी DNAचे दोन्ही धागे अलग होतात आणि त्यामागील एका धाग्यातील न्यूक्लियोटाइडच्या क्रमवार रचनेनुसार mRNAवर न्यूक्लियोटाइड्सचा पूरक क्रम येतो. DNAतील थायमिनऐवजी mRNAमध्ये युरॅसिलचा अंतर्भाव होतो आणि प्रतिलेखन पेशी केंद्रकात होते. मात्र DNA-वरील सांकेतिक संदेश घेऊन तयार झालेला mRNA पेशीद्रव्यात येतो. हा संदेश ट्रिपलेट कोडॉनच्या स्वरूपात असतो, म्हणजेच प्रत्येक अमिनो अम्लाकरिता असलेले संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. दुसरा आहे भाषांतरण. प्रत्येक mRNA मध्ये हजारो कोडॉन असतात. ठराविक कोडॉन ठराविकच अमिनो अम्लांचीच ओळख पटवतात. ही योग्य ती अमिनो अम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो. त्याकरिता mRNAवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNAवर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. पुढे तिसरा भाग आहे स्थानांतरण. rRNAचे कार्य पुढील प्रमाणे असते. tRNAने आणलेल्या अमिनो अम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम पूर्ण करणे. या दरम्यान एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. पुढील प्रश्न आहे उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत? उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव
जीवद्रव्याच्या स्वरूपात पृथ्वीवरच्या समुद्रात निर्माण झाला. त्यानंतर हजारो वर्षांनी यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाले. या एकपेशीय सजीवात क्रमवार बदल होत गेले व त्यापासून निरनिराळे जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल अतिशय हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. हा संपूर्ण कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे. निरनिराळ्या कारणांनी सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी झाल्यामुळे आज दिसणारे अनेक प्रकारचे सजीव पृथ्वीवर अस्तित्वात आले. यामुळेच ही सर्व उत्क्रांतीची प्रक्रिया क्रमविकासाच्या स्वरूपात झाली. हीच संघटनात्मक उत्क्रांती आहे. यात भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून निरनिराळ्या वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होत गेला. आता उत्क्रांतीविषयक पुरावे कोणते आहेत पहा. बाह्यरूपीय, शरीरशास्त्रीय, अवशेषांगे, पुराजीव विषयक, भ्रूणविज्ञान विषयक आणि जोडणारे दुवे हे उत्क्रांती विषयक पुरावे आहेत. उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्याचे महत्त्व सोदाहरण विशद करा. निरनिराळ्या सजीवात शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. उदाहरणार्थ मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते. बाह्यरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु हे हाडातील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते. जीवाश्म म्हणजे काय ते सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर पहा. जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात. काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लावात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात. हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात. त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते. याशिवाय कार्बनी वैमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजतो. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतन जीव असे महाकल्प ठरवण्यात आलेले आहेत. त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय, मत्स्य, उभयचर, सरीसृप, नंतर मध्यजीव महाकल्पात सरीसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात. उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग मानलेले आहे. पुढील प्रश्न आहे, सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा. आता लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाचे पूर्वज विकसित झाले. पुढच्या 7 कोटी वर्षात निरनिराळे माकडसदृश्य प्राणी निर्माण होत गेले. सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडसदृश्य प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यापासून कपी म्हणजेच एफ आणि मानव अशा 2 गटांची स्वतंत्र उत्क्रांती झाली. मेंदूच्या आकारमानात वाढ, हाताचा अंगठा आणि पंजा यांच्यात सुधारणा, 2 पायांवर चालणे, पळणे या प्रकारचे बदल होत होत मानवसदृश्य प्राणी निर्माण होऊ लागले. त्यानंतरच्या काळात हे कपीसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. त्यांच्यापासून गिबन आणि ओरंगउटान निर्माण झाले. उरलेले हे कपीसदृश प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांजी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या एफच्या काही जातींची प्रगती मानव सदृश्य प्राणी निर्माण करण्याकडे झुकली. एफ झाडावरून वास्तव्यासाठी खाली आल्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास झाला. त्यामुळे ते ताठ उभे राहू लागले. मागचे पाय, शरीर तोलू लागले आणि त्यामुळे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले.
सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश प्राणी अस्तित्वात आले. त्यानंतर आदिमानवाच्या निरनिराळ्या जीवाश्मांवरून उत्क्रांतीचा आराखडा तयार झाला. आफ्रिकेतील रामाफिथिकस हा पाहिला की मानवसद म्हणून नोंद झालेली आहे. रामाफिथिकस, ऑस्ट्रेलोपिथिक, निअँडरथॉल मानव, कोमॅनॉन मानव असे मानवी उत्क्रांती बहुत्वाचे टप्पे आहेत. निअँडरथॉल मानव हा पहिला बुद्धिमान म्हणजेच होमो सॅपियन म्हटला जातो. यानंतरच्या उत्क्रांतीत या ठिकाणी उत्क्रांती व शास्त्रीय बदल कमी झाले, मात्र सांस्कृतिक बदल झाला. बुद्धिमान मानवाने शेती, पशुपालन, वसाहतीला इतिहास, शास्त्रे अशा इतर प्राण्यांना जमणार नाहीत अशा जाती निर्माण केल्या. 200 वर्षापूर्वी मानवाने औद्योगिक समाजाची सुद्धा काय केली? सुरुवात केली. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न आणि प्रकरणाच्या स्पष्टीकरणाचे व्हिडिओ खाली मी चॅटबॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही जरूर अभ्यासा. थँक्यू.